अवनी लॅपटॉपवर तिच्या एका मोठ्या इव्हेंटच्या बजेटवर काम करत होती. तेवढ्यात तिची सासू धाडकन दार उघडून लाईट बिल आणि त्यांच्या औषधांची चिठ्ठी घेऊन तिच्याजवळ आली आणि त्यांच्या मागे त्यांची मुलगी रागिनी पण आली. तिची नजर तिच्या वहिनीच्या टेबलवर ठेवलेल्या नवीन डिझायनर घड्याळावर होती. तिच्या सासूने लॅपटॉपची स्क्रीन खाली केली आणि कर्कश आवाजात म्हणाली, "हे काय दिवसभर या डब्यात तोंड घालून बसलेले असतेस? मागच्या महिन्यात जो तुझ्या कमाईचा चेक आला होता तो कुठे आहे? तो माझ्या हातात दे. या घरात पैसे कुठे खर्च होणार, कुणाला काय द्यायचं घ्यायचं ते मी ठरवणार. तू फक्त आमच्यासाठी पैसे कमवायची मशीन आहेस. तू पैसे कमवून आम्हाला देत जा. तू स्वतः कमवलेल्या पैशांवर तुझा मालकी हक्क दाखवायचा प्रयत्न करू नकोस." अवनी सासूचं बोलणं ऐकून म्हणाली, "मग आई, मला माझ्या ऑफिसचे भाडे आणि स्टाफचा पगार पण द्यायचा असतो. मी सगळा कमवलेला पैसा तुमच्या हातात कसा काय देऊ शकते?" तिची सासू हात नाचवत म्हणाली, "ते सगळे तुझे प्रॉब्लेम आहेत. तुझे तू बघून घे. तू लग्न करून या घरात आले आहेस म्हणजे तू कमवलेल्या प्रत्येक रुपयावर या घराचा हक्क आहे. जा, किचनमध्ये जाऊन चहा बनव. इथे मालकीण होऊन बसू नकोस." तेवढ्यात तिची नणंद रागिनी पुढे आली आणि तिचे कपाट उघडून त्यातून सगळ्यात महाग कांजीवरम साडी काढत म्हणाली, "वहिनी, तुझी ही साडी आणि तुझे ते नवीन घड्याळ मी घेऊन जात आहे. माझ्या सासरी पार्टी आहे. मला तिथे सगळ्यांच्या समोर हे दाखवायचं आहे की माझ्या माहेरचे लोक किती श्रीमंत आहेत. मागच्या वेळी जो तुझा डायमंड नेकलेस घेऊन गेले होते, आता तो मी तुला परत देणार नाही, कारण तो माझ्या थोरल्या जावेला खूप आवडला होता. म्हणून मी तो त्यांना गिफ्ट देऊन टाकला." अवनी आश्चर्यचकित होत म्हणाली, "पण ताई, तो नेकलेस माझ्या आईने मला दिला होता. तुम्ही मला न विचारता कसा काय देऊ शकता?" नागिनी नाक मुरडत म्हणाली, "अगं बहिणी, म्हणून काय झालं? तू अजून पैसे कमवून नवीन विकत घेऊ शकतेस. शेवटी तू कमवत तरी कशासाठी आहेस? आमच्या फरमाशी पूर्ण करण्यासाठीच ना?" यावेळी अवनी शांत बसली, पण खरा मोठा झटका तिला तेव्हा लागला जेव्हा तिला बँकेचा मेसेज आला. तिच्या बिझनेस अकाउंटमधून 5 लाख रुपये गायब झाले होते. तो मेसेज बघून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने चेक केलं तेव्हा तिला समजलं की डिजिटल सिग्नेचर वापरली होती. ती पळत हॉलमध्ये गेली. तिथे तिची नणंद फोनवर ऑर्डर देत होती. अवनी तिच्या नंदेला बघून म्हणाली, "ताई, तुम्ही माझ्या बिझनेस अकाउंटमधून 5 लाख रुपये ट्रान्स्फर केले आहेत का? तुम्ही माझा पासवर्ड आणि सिग्नेचर कशी चोरली?" तिची नणंद बेशरम होऊन हसत म्हणाली, "हो, मग काय झालं? आईच तर बोलली होती की तुझ्या कमाईवर आमचा हक्क आहे. म्हणून मला एक नवीन आयफोन घ्यायचा होता. माझ्या सासरच्या लोकांसाठी दागिने बनवायचे होते, कारण ते आता आपल्या घरी येणार आहेत म्हटल्यावर त्यांना काहीतरी गिफ्ट द्यायला पाहिजे ना. मग काय, तू तुझ्या नंदेसाठी एवढं पण करू शकत नाहीस का?" अवनी काही बोलणार तेवढ्यात तिची सासू तिथे आली आणि मध्येच बोलत म्हणाली, "कारण नसताना ओरडत का आहेस? माझ्या मुलीने तुझे पैसे घेतले म्हणून काय झालं? घरातल्या घरात पैसा गेला आहे ना. तू तर प्रोफेशनल आहेस. उद्या परत कमवू शकतेस. यासाठी तू माझ्या मुलीचं मन दुखावणार आहेस का?" अवनीने बघितलं तर तिच्या सासूच्या आणि नंदेच्या चेहऱ्यावर जरा पण पश्चाताप नव्हता. तिच्या सासरचे लोक तिला माणूस नाही तर एक पैसे कमवणारी मशीन समजत होती. अवनीने रागात तिच्या मुठ्या आवळल्या. तिने वाद घातला नाही आणि खोलीत जाऊन आतून दार बंद करून घेतले. तिने तिच्या ऑफिसमधल्या सुरक्षा टीमला सूचित केलं आणि ती CCTV फुटेज मागवली, ज्यात तिची नणंद रागिनी तिचा लॅपटॉप आणि तिचा पेनड्राईव्ह चोरतानाच स्पष्ट दिसत होती. अवनी मनातल्या मनात म्हणाली, "आई, तुम्ही बरोबर बोलत होता. पैसा कुठे खर्च होणार हे तुम्ही ठरवणार आहात. पण आता तुरुंगाच्या भाकरीवर किती पैसा खर्च होणार आणि वकिलांची फी किती असणार याचा निर्णय मी घेणार आहे. रागिनी ताई, तुम्ही माझा पैसा नाही तर तुमची आझादी गमावली आहे." दुसऱ्या दिवशी सकाळी रागिनीच्या सासरच्या लोकांच्या स्वागताची तयारी चालू होती. पूर्ण हॉल फुलांनी सजवला होता. ती फुलं सजवण्याचं सगळं सामान अवनीच्या पैशातून आणलं होतं. अवनी तयार होऊन बाहेर येत होती. तेवढ्यात तिच्या सासूने किचनचे दार आतून बंद केले आणि तिचा रस्ता अडवला. तिच्या सासूच्या डोळ्यात विचित्र भीती
आणि तिच्याबद्दल तिरस्कार दिसत होता. भीती या गोष्टीची, जर अवनी बाहेर पाहुण्यांच्या समोर गेली तर त्यांच्या मुलीने केलेलं खोट्या श्रीमंतीचं नाटक उघडे पडेल. तिची सासू हळू आवाजात पण तिखट स्वरात म्हणाली, खबरदार अवनी, तू हा किचनचा उंबरा ओलांडून बाहेर गेलीस तर इथेच उभी राहून पाहुण्यांसाठी खायचे पदार्थ बनव. बाहेर माझ्या मुलीच्या सासरचे लोक आले आहेत. त्यांच्यासमोर जाऊन तुझ्या शिक्षणाचा, तुझ्या डिग्रीचा आणि तुझ्या बिझनेसचा रुबाब झाडू नकोस. सगळ्यांना असेच वाटायला हवं की जी ऐश रागिनी इथे करत आहे ती माझ्या आणि माझ्या मुलाच्या जीवावर करत आहे. तू तर फक्त या घराचे नशीब आहेस की तुला आमच्यासारखे मोठे घराणं मिळालं आहे. अवनी म्हणाली, आई, मी या घरची सून आहे, कुठली शिक्षा मिळालेली कैदी नाही जिला तुम्ही किचनमध्ये लपून ठेवत आहात. तिची सासू तिच्याकडे बोट दाखवत म्हणाली, या घरची सून आहेस तर सून बनून राहा. आणि ऐक, संध्याकाळी 10-12 महाग गिफ्ट तयार करून ठेव. तुझ्या नंदेच्या पाठवणीच्या वेळी द्यायच्या आहेत. गिफ्टमध्ये महागड्या वस्तू ठेव. शेवटी माझ्या मुलीच्या इज्जतीचा प्रश्न आहे. त्याच्यावर देणाऱ्यांच्या जागेवर माझं नाव टाकायला विसरू नकोस. पैसे तुझे आहेत म्हणून काय झालं, नाव तर माझेच व्हायला पाहिजे. असं म्हणत तिची सासू किचनमधून बाहेर गेली आणि बाहेरून किचनचे दार बंद करून घेतले. म्हणजे अवनीच्या मनात असेल तरी ती पाहुण्यांच्या समोर बाहेर येऊ नये. अवनीच्या चेहऱ्यावर एक फिके हसू आले. तिने घाम पदराने पुसला आणि तिचा फोन काढला. अवनी एक प्रोफेशनल इव्हेंट मॅनेजर होती, त्यामुळे तिला माहीत होतं की कधी कशाचा उपयोग करायचा असतो. तिने तिच्या घरात हॉलमध्ये असलेला कॅमेरा आणि स्पीकरला ॲक्टिवेट केलं, जे रोज छान सुंदर हलकं संगीत ऐकवत होतं. पण आज ते अवनीचे माईक बनणार होतं. तिने त्या कॅमेऱ्याचे लाईव्ह प्रसारण तिच्या फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या प्रायव्हेट ग्रुपवर दाखवायला सुरुवात केली. त्या ग्रुपमध्ये रागिनीच्या सासरचे खूप लोक जोडलेले होते. हॉलमध्ये रागिनीचा आवाज घुमत होता. ती म्हणाली, आई, हा डायमंडचा नेकलेस माझ्या आईने माझ्यासाठी बनवला आहे. आणि बाहेर जी नवीन गाडी उभी आहे ना, ती माझ्या दादाने मला गिफ्ट दिली आहे. माझी वहिनी तर बिचारी घर सांभाळत असते, तिला या सगळ्याची काहीच माहिती नाही. सुनेचं रागिनीचं बोलणं ऐकून तिची सासू हसली आणि म्हणाली, अरे वा विहीणबाई, तुमची मुलगी तर खरंच तुमच्या घरात राज्य करत आहे. पण तुमची सून कुठे दिसत नाही. अवनीची सासू खोटं बोलत म्हणाली, अहो, माझ्या सुनेची तब्येत ठीक नाही. बिचारी जरा डोक्यानं कमी आहे. जास्त लोक बघितले की घाबरून जाते, त्यामुळे मी तिला आराम करायला सांगितलं आहे. किचनमध्ये अवनी सगळं ऐकत बसली होती. तिचा चेहरा रागाने लाल झाला. तिने बघितलं की तिची नणंद टेबलवर ठेवलेल्या तिच्या बिझनेस पेपरवर सही करण्याचा प्रयत्न करत होती. अवनी मनातल्या मनात म्हणाली, आई, तुम्ही मला किचनमध्ये कोंडून ठेवलं आहे म्हणजे जगाला माझे सत्य समजू नये. आता मी माझ्या डोक्याचा आणि स्मार्टफोनचा उपयोग करून ते सत्य जगाला दाखवणार आहे, जे तुम्ही पडद्याच्या मागे लपून ठेवायचा प्रयत्न केला आहे. ताई, तुम्ही महाग गिफ्ट मागत होता ना, आज मी तुम्हाला ते सरप्राईज देणार आहे, जे तुम्ही आयुष्यभर विसरणार नाही. रागिनी तिच्या सासूला म्हणाली, बघा आई, माझ्या माहेरच्या लोकांचे माझ्यावर असलेलं प्रेम. माझ्या माहेरी पैशांची काही कमी नाही. इथे जे काही आहे ते सगळं माझं आहे. तेवढ्यात अचानक घरातल्या सगळ्या लाईटी डिम झाल्या आणि भिंतीवर असलेला स्मार्ट टी व्ही आपोआप सुरू झाला. हे बघून रागिनीच्या सासरचे लोक चकित झाले. पण टी व्हीवर कुठली मूवी चालू नव्हती, तर एक हकीकत दाखवली जात होती. त्या व्हिडिओमध्ये तिची सासू आणि नणंद रागिनी बेडवर बसून नोटांचे बंडल मोजत होते. त्यात रागिनी तिच्या आईला म्हणाली, आई, मी वहिनीच्या लॅपटॉपमधून तिची डिजिटल सही चोरून तिच्या खात्यातून 5 लाख रुपये माझ्या खात्यात ट्रान्स्फर केले आहेत. तिला जरासुद्धा खबर लागली नाही. ती मूर्ख दिवसभर कष्ट करत असते आणि तिने कमवलेल्या पैशात मी मजामस्ती करत असते. मुलीचं बोलणं ऐकून तिची आई हसून तिला शाबासकी देत म्हणाली, वा बाळा, तू तर कमालच केलीस. बस अजून थोडे दिवस, मग आपण या अवनीला अशीच मोकळ्या हाताने घरातून फेकून देऊ. तिचं ऑफिस, तिची संपत्ती आपल्या नावावर होईल
आणि आपण तिला तिच्या माहेरी भीक मागायला पाठवून देऊ. शेवटी ते आपल्यासाठी एक नोट छापणारी मशीन तर आहे. तिचं कामच ते आहे. तो नजारा बघून हॉलमध्ये भयान शांतता पसरली. तिच्या सासूच्या हातातून चहाचा कप खाली पडून फुटला आणि रागिणीचा चेहरा पांढरा पडला. तेवढ्यात किचनचे दार उघडले आणि अवनी ताटमानेने किचनमधून बाहेर आली. तिच्या हातात एक फाईल होती. ती शांतपणे पण मोठ्या आवाजात म्हणाली, आई, पाहुणे निघाले आहेत. त्यांना तुम्ही महाग गिफ्ट अजून दिले नाहीत. रागिणीची सासू रागात उठून उभी राहिली आणि म्हणाली, विहीनबाई, हा काय मूर्खपणा आहे. तुमची मुलगी चोर आहे आणि तुम्ही तुमच्या सुनेला घरातून बाहेर काढायचा प्लॅन करत आहात. आम्हाला तर वाटलं होतं की तुम्ही घरंदाज लोक आहात, पण तुम्ही तर धोकेबाज निघाला. अवनी रागिणी जवळ गेली, जी मान खाली घालून उभी होती. अवनी म्हणाली, ताई, जे 10-12 गिफ्ट तुम्ही तुमच्या सासरी घेऊन जाणार होता, त्यात एक खास भेटवस्तू मी तुमच्यासाठी तयार केली आहे. जरा उघडून तरी बघा. त्यात पोलिसात तक्रारीची एक कॉपी आणि बँक फ्रॉडचे पुरावे होते. अवनी म्हणाली, रागिणीताई, तुम्ही माझे पैसे चोरले नाहीत, तर तुमच्या भविष्याची चिता जाळली आहे. हे बघून तिची सासू हात जोडून सुनेला म्हणाली, अवनी बाळा, तू हे काय करत आहेस? तू घरातल्या लोकांना पोलिसांच्या ताब्यात देणार आहेस का? घराण्याचं नाक कापलं जाईल. अवनी रागात डोळे मोठे करून म्हणाली, आई, घराण्याचं नाक तुम्ही त्या दिवशी कापलं होतं, ज्या दिवशी माझ्या मेहनतीवर तुम्ही स्वतःचं नाव लिहिलं होतं. इज्जतीच्या गोष्टी तुम्ही करूच नका, कारण तुम्ही मला या घरची सून नाही, तर गुलाम समजला होता. रागिणीताई, तुम्हाला जर तुरुंगात जायचं नसेल तर आत्ताच्या आत्ता माझे 5 लाख माझ्या खात्यात ट्रान्स्फर करा. माझे जे काही दागिने तुम्ही उसने घेऊन सासरी नेऊन वाटले आहेत, त्याचा हिशोब मला हवा आहे. हे ऐकून हॉलमध्ये शांतता पसरली. रागिणीचे सासू सासरे आत्तापर्यंत अवनीला बिचारी आणि कमी अकलेची समजत होते, ते रागात त्यांच्या सुनेकडे रागिणीकडे बघत होते. रागिणीची सासू म्हणाली, शी विहीनबाई, आम्हाला वाटलं नव्हतं की तुमची मुलगी एवढी खालच्या थराला जाईल. जी स्वतःच्या सख्या बहिणीचे पैसे आणि ओळख चोरू शकते, ती आमच्या घराच्या तिजोरीची काय अवस्था करून ठेवेल. आम्हाला असली चोरटी सून नको आहे. रागिणी, तू इथेच राहा. आम्हाला तुझ्यासारख्या चोरट्या सुनेची गरज नाही. तिच्या सासरचे लोक मागे वळून न बघता थेट घरातून निघून गेले. रागिणी वेड्यासारखी गेटपर्यंत आवाज देत त्यांच्या मागे पळत गेली, पण ते लोक गाडीत बसून निघून गेले. अवनीची सासू रागात अवनीवर तुटून पडली. ती म्हणाली, अवनी, तू हे काय केलंस? तुझ्या नंदेचं घर उद्ध्वस्त केलंस. तुला लाज वाटत नाही का? बहिणीसारख्या नंदेचं घर उद्ध्वस्त करताना, तिचा अपमान करताना? जग काय बोलेल? असं म्हणत त्यांनी तिला मारायला हात उचलला, तसा अवनीने तो हात हवेतच पकडला. तिच्या डोळ्यातला राग बघून तिची सासू 2 पावले मागे गेली. अवनी कडक आवाजात म्हणाली, आई, तुमच्या मुलीचं घर मी नाही, तर तिची लालसा आणि तुमच्या चुकीच्या साथीमुळे उद्ध्वस्त झालं आहे. इज्जतीच्या गोष्टी तुम्ही करूच नका, कारण ज्या दिवशी तुम्ही माझी मेहनत आणि माझ्या कष्टाचे पैसे चोरण्यासाठी माझा लॅपटॉप तुमच्या मुलीच्या हातात दिला होता, त्याच दिवशी तुम्ही तुमच्या घराण्याचे नाव मातीत मिसळलं होतं. तुम्ही मला तुमच्या पायातली चप्पल समजत होता ना? तीच चप्पल आता तुमच्या गळ्याचा फास बनली आहे. आजपासून या घरात माझं राज्य चालणार. अवनी रागिणीकडे वळले आणि ती फाईल तिच्या तोंडावर फेकत म्हणाली, ताई, आत्ताच्या आत्ता माझ्या दागिन्यांचे 10 लाख रुपये आणि माझ्या खात्यातून चोरलेले 5 लाख रुपये माझ्या खात्यात जमा व्हायला पाहिजेत. जर तुरुंगाची हवा खायची नसेल तर हा श्रीमंतीचा मुखवटा उतरून टाका आणि घरातल्या कामात मदत करायला सुरुवात करा. आजपासून तुम्ही या घरची मुलगी नाही, तर स्वतःच्या चुकांच्या नुकसान भरणारी कामगार आहात. तिची सासू रागात मोठ्या आवाजात म्हणाली, तू आहेस तरी कोण आम्हाला हुकूम देणारी? हे घर माझ्या मुलाचं, रमेशचं आहे. येऊ दे त्याला घरी आज, तुला तुझी लायकी समजेल. पोलीस काय करत आहेस? घरातली गोष्ट आहे,
रमेश एका मिनिटात सोडून टाकेल. रागिनी पण तिचं वागणं बदलून त्वरेत म्हणाली, हो वहिनी, दादा घरी आल्यावर तुझी ही अक्कल निघून जाईल. शेवटी तो त्याच्या आईची आणि बहिणीची बाजू घेईल का बाहेरून घरात आलेल्या परक्या बाईची? त्या दोघींचं बोलणं ऐकून अवनीच्या चेहऱ्यावर हसू आलं. तिने हॉलमध्ये लावलेल्या जाड पडद्याकडे बघितलं आणि म्हणाली, रमेश, आता बाहेर या. तुमच्या आईला आणि बहिणीला असं वाटत आहे की तुम्ही त्यांच्या पापात त्यांची साथ देणार आहात. बायकोचं बोलणं ऐकून रमेश पडद्यामागून बाहेर आला. त्याच्या चेहऱ्यावर राग आणि डोळ्यात आई आणि बहिणीसाठी तिरस्कार दिसत होता. तो मागील 1 तासापासून पडद्यामागे लपून सगळं काही बघत होता आणि ऐकत होता. त्याची आई घाबरून म्हणाली, रमेश बाळा, तू घरी कधी आलास? बघ, तुझी बायको अवनीने घरात काय तमाशा सुरू केला आहे. रमेश रागात म्हणाला, आई, आता तरी बस कर. तमाशा अवनीने नाही तर तुम्ही दोघी करत आहात. मला माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही की माझी आई आणि बहीण चोर आहेत. अवनी दिवसरात्र मेहनत करते कारण आपल्या घराचा पाया मजबूत राहावा आणि तुम्ही दोघी तिच्या पाठीत चाकू खुपसत आहात. रागिनी भावाचे पाय पकडून म्हणाली, दादा, वहिनीने तुला भडकवलं आहे ना? ते 5 लाख तर मी माझ्या गरजा पूर्ण. रमेश तिला झटकून म्हणाला, गरजेसाठी? रागिनी, अवनीने मला तुझे आणि आईचे सगळे कॉल रेकॉर्ड्स आणि चॅटिंग दाखवले आहेत, ज्यामध्ये तुम्ही दोघींनी तिला या घरातून हाकलून देण्यासाठी आणि तिची संपत्ती हडपण्याची प्लॅनिंग करत होता. आई, तू तर हद्दच पार केली आहेस. अवनी पुढे आली आणि टेबलवर अजून एक कागद ठेवत म्हणाली, आई, तुम्हाला वाटत असेल की रमेश तुम्हाला वाचवेल, पण रमेश या केसचा सगळ्यात मोठा पुरावा आहे. आणि हो, अजून एक, ज्या घरची तुम्ही मालकीन बनून फिरत आहात त्याचे पेपर बघा. ते घर तुमच्या मुलाने रमेशने मागच्याच महिन्यात माझ्या नावावर केलं आहे, कारण बिझनेस लोनसाठी मला त्याची गरज होती. कायद्याने बघायला गेलं तर या घरची मालकीन मी आहे आणि तुम्ही दोघी माझ्या मर्जीने या घरात राहत आहात. हे ऐकून त्या दोघी मायलेकींना धक्काच बसला. आता त्यांच्याजवळ ना मुलाची साथ होती, ना कायद्याचा आधार आणि नाही घरावर कुठला हक्क. अवनी म्हणाली, अहो, बाहेर पोलीस उभे आहेत. काय करू? त्यांना घरात बोलून घेऊ का या दोघींना सुधारण्याची शेवटची एक संधी देऊ? रमेश अवनीकडे बघितलं आणि नंतर आईकडे. तो म्हणाला, अवनी, हा तुझा निर्णय असेल. त्या दोघींना जो गुन्हा केला आहे त्याची शिक्षा तर त्यांना मिळायलाच पाहिजे. त्या दोघी मायालेकी आता खूप घाबरल्या होत्या. त्यांना आता समजलं होतं की आता अजून नखरे केले तर उद्याची सकाळ तुरुंगात बघायला लागेल. रागिनीच्या सासरच्या लोकांनी तिला अगोदरच सोडून दिले होते आणि आता भावाने पण हात काढून घेतला होता. तिची सासू थरथरत्या आवाजात म्हणाली, अवनी, पोलीस नको, आम्हाला माफ कर, आम्हाला घरातून हाकलून देऊ नकोस. अवनी आणि रमेश सोफ्यावर बसले. अवनीने तिचा लॅपटॉप उघडला आणि म्हणाली, ठीक आहे, पण माझ्या 3 अटी आहेत. 15 दिवसात ताईंनी माझे घेतलेले पैसे परत द्यायचे आहेत. मग त्यासाठी त्यांना त्यांचे दागिने विकायला लागले तरी चालतील किंवा मग त्यांच्या नवऱ्याकडून मागितले तरी चालतील. आजपासून घरातली सगळी कामं तुम्ही दोघींनी मिळून करायची आहेत. आत्तापासून तुमचा स्मार्टफोन पुढच्या 6 महिन्यांसाठी बंद. फक्त साधा फोन वापरायचा. त्या दोघी मायलेकींनी रडत या सगळ्यासाठी होकार दिला, कारण त्यांच्याजवळ दुसरा कुठलाही मार्ग नव्हता. ज्या सुनेला त्यांनी पैसे कमवायची मशीन समजलं होतं, त्या सुनेने आज त्यांना कामवाली बनवलं होतं. वेळ अशी पालटली की घरातलं वातावरण सगळं काही बदलून गेलं. रागिनीच्या सासरच्या लोकांनी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की जोपर्यंत अवनी लिहून माफीनामा देत नाही आणि जोपर्यंत रागिनी तिने घेतलेला सगळा पैसा परत देत नाही, तोपर्यंत तिने आमच्या घरी परत यायचं नाही. आता ज्या रागिनीला डिझायनर साड्यांची आवड होती, ती साधी साडी नेसून आता घरातली कामं करत होती. तिच्या बोटांची चमक आता सोन्यांच्या अंगठ्या नाही तर भांड्यांच्या साबणाच्या फेसाने झाकली गेली होती. तिची सासू, जी कधी काळी अवनीला किचनमध्ये कोंडून ठेवत होती, ती आता हातात झाडू घेऊन सगळी साफसफाई करत होती.
कारण त्यांना कळून चुकलं होतं की त्यांची ATM मशीन आता घरची मालकीण बनली होती. अवनीने घरातले नोकर काढून टाकले आणि एक नवीन नियम बनवला होता की जो कोणी मेहनत करेल, काम करेल, तोच या घरच्या सुखसुविधांचा हकदार असेल. एक दिवस तिची सासू चहा घेऊन अवनीच्या खोलीत आली. त्यांच्या चेहऱ्यावर आता पहिल्यासारखा अहंकार नव्हता, तर एक विचित्र भीती आणि सन्मान होता. तिची सासू म्हणाली, "अवनी, चहा पिऊन घे. रागिनी आता सुधारली आहे. घरातली कामं करते. आता तरी तू तिला माफ कर." अवनी चहा पीत म्हणाली, "आई, माफी मेहनत करून कमवली जाते, मागितली जात नाही. ज्या दिवशी रागिनीताई त्यांच्या मेहनतीने माझे पैसे परत करतील, त्या दिवशी मी त्यांच्या सासरच्या लोकांशी बोलेन. तोपर्यंत नाही. त्या तिथे घाण तशीच राहिली, तेवढी नीट झाडून घ्या." सुनेचं बोलणं ऐकून तिची सासू गपगुमान झाडू घेऊन घाण झाडायला लागली. अवनी आता घरातली घाबरून भिवून राहणारी सून राहिली नव्हती, तर तिने कष्टाने उभ्या केलेल्या साम्राज्याची मालकीण झाली होती. तिने फक्त तिचा मानसन्मान वाचवला नव्हता, तर त्या घरातले लालच कायमचे संपवले होते. अवनीने आज हे सिद्ध करून दाखवले होते की एका शांतबाईची बुद्धी कुठल्याही कारस्थानापेक्षा मोठी असते. तिने तिच्या सासूची आणि नंदेची खोटी इज्जत उतरवून त्यांना चांगलीच अद्दल घडवली होती.